तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या गॉबी ब्लॉग्समध्ये. तर आज आपण बाहेर चाललेलो आहे कुठेतरी फिरण्यासाठी. मित्र पण येणार आहेत, काही आपले जुने मित्र पण आज आपल्याला भेटणार आहेत. तर आपण त्यांच्यासोबत आज फिरायला जाणार आहे. कुठं जाणार आहे, काय जाणार आहे ते मी आता काही सांगत नाही, कारण आपण दरवेळेस असं करतो, प्लॅन्स कधी कधी फेल होतात, पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे मी प्लॅन्स काही सांगणार नाही. तुम्ही ब्लॉगमध्ये जसं जसं मी जाईल तसं तसं तुम्ही माझ्यासोबतही ते ब्लॉग्स बघत राहा आणि काय वाटतं कसं वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आज मी नेहमीपेक्षा खूप लवकर निघलेले आहे. आता जवळजवळ सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि 6 वाजता आपण निघत आहे. आणि आपल्या मित्र आता शनिवार वाड्याला जायचं. शनिवार वाड्यापाशी माझे मित्र थांबलेली शेणार साईनाथमुळे आणि खेळासाठीचाच एक फ्रेंड आहे, मग तो पण आमच्यासोबत येतो. विषय काय झाला, रात्री मला मुळेचा कॉल आला. मुळे काय म्हणला, अभि असा प्लॅन आहे, मी आज फ्री आहे. मला तर मुळेचा साईनाथचा मला आधी कॉल आला होता, म्हणजे मेसेज आला होता लेट टाईम आधी. तर त्या म्हणला होता की आपण कुठेतरी फिरायला जाऊ, मला टाईम असताना नाही का, तुझी आमच्या इथं. म्हटलं ठीक आहे. मग त्याचा रात्रीच मला मेसेज आला कितीला, 8:30 का 9ला. मला काय म्हणतोय, अभि आज मी उद्या फ्री आहे, जायचं का? मी आहे घरीच, मला कुठेतरी जायचंच होतं. म्हणलं ठीक आहे. नंतर मग मी सगळ्या पोरांना कॉल केला. कॉन्टेंटची गरज होती त्याच्यामुळे आलाय. आपण एडिट मारायला जमत नाही का मला? मोबाईल कोणाचा, ब्लॉग कोणाचा, एडिट मी नाही करू शकत का? ठेवलंच पाहिजे. आणि मग झाले काय, तर मला त्याने कॉल केला. म्हणला मग असं आहे, जम म्हणतंय का नाही का? म्हणजे ठीक आहे. मग मी सगळ्या पोरांना बघितलं विचारून. सगळे आता सीध्याच्या बहिणीचं लग्न आहे ना, मग त्याच्यामुळं सगळे बिझी. हां, तुला हे बी माहित नाही? अरे तू माणसातला आहेस का जनावरातला आहेस तू? जाऊ दे. मग त्याच्यामुळे मग कोणीच तयार व्हायना. आणि त्याच्या स्वप्न गेलाय तिकडे कुठेतरी लांब, अहमदाबाद का कुठे. मग म्हणलं जाऊ दे गाडी घेऊन. हां, आणि मग राऊंड म्हणलं आता राहतंय कोण बरं आपल्यात. म्हणलं वेळला असं एकदम सकाळी. मग नंतर मग मी काय म्हणलं, ह्या बाजाराला कॉल करून बघू नाही का, बघू जम येते का. पहिल्यांदा नाही नको लय लागलं. लगेच मग 5 मिनिटं म्हणतं ठीक आहे चालतंय, चल येऊ, पण 4 येऊ. म्हणलं ठीक आहे. अरे बाबा ही गाडी पंक्चर काढ. रात्री 11 वाजता पंक्चर काढायला दुकानं उघडी नाही. 80 रुपयाची पंक्चर भेटते काढून, 110ची काढली. अच्छा 3 पंक्चर निघले, किती नुकसान झालं माझं सांग बरं. त्याच्यामुळे तरी पण आजचा खर्च याच्याकडूनच आहे. माझ्याकडून काय खर्च बिर्च नाही, माझ्याकडून लाखी नसते. खर्च बिर्च मागायचंच नाही मला, बळत नाही. हे असल्या चेहऱ्याला तुला वाटतंय मी खर्च देईन? 500 रुपये पहिले चिंगम खान मग बोल. 500 रुपयेपर्यंत घरचं घर. तिसरा प्लेअर कुठे आहे, दुसरा, चौथा? तू सांग, तुला वाटतं मी याच्यावर खर्च करा? झालं ना, मग विषय मिटला. इथं 2 मतं एक सोबत यायला, तुझं काय तिसऱ्याचं मत मध्ये लोळवते. मित्रांनो, तुम्हाला जर डिप्रेशनचा चेहरा बघायचा असेल ना, कसं दिसतं डिप्रेशन, काय असं दिसतं. तुम्हाला जर अभ्यास करून टकलं व्हायचं असेल ना, तर टिप्स ह्याच्याकडून घ्या. काय अभ्यास करत नाही, टॉपर आहे. टॉपर आहे. कशाचा टॉपर आहे? कुठं टॉप येतो खालून का बरं? त्याला माहिती आहे. मला वाटलं तू कॅमेरा घेऊन येशील. तो त्याला कॅमेरा आणायला काहीच प्रश्न नाही. कॅरी कुठं करतो त्याला. आणि तो कॅमेरा करायचं म्हणलं ना, कधी काय असतं त्याचं लेन्स हे करावं लागते ऍडजस्ट. कधी ब्लर राहतात. मग व्हिडिओ जर ब्लर आला करायचं काय? हेल्मेटला अरे हा मागवलं मी, सेटअप मागवलाय, येतोय थोड्या दिवसात. साईनाथला कर बरं. मी ते साईनाथला पहिल्यापासून मुळेच म्हणतो. ते मुळे बरोबर वाटत नाही ना बोलताना. रॉयल एंट्री नाव घेतलं की रॉयल आहे का? तुलाच कॉल केलाय. दाढी बुडी असं नसते, नुसतं हाय नसते करायचं. हॅलो गाईज म्हणायचं असते, 2 वेळा नाचायचं असते. अरे उशीर झाला त्याला. जाऊ दे, काही विषय नाही. आम्ही पण आता 5 मिनिटं झालं आले. सध्या आपण पेट्रोल भरायला थांबलोय. जोरात बोलल्यावर काही जीव येतो का? जोरात बोल. सध्या आपण पेट्रोल भरायला थांबलोय साईनाथच्या गाडी. पेट्रोल किती झालं? 500 रुपये. इतकं पेट्रोल कशाला पाहिजे? कसं आहे, चौघांपैकी रस्ता कुणालाच माहित नाही. हरवलं तर कुठं तरी गुलतुल आहे, त्याच्यामुळे पेट्रोल जास्त भरलं घेतोय. लई लांबचा विचार केला बरं का. मी एवढं पेट्रोल नाही टाकलं, खाली बंद पडलं. मग म्हणजे आहे 3 लिटर आहे, पण तरी हा एक प्लेअर आहे. भरलं का पेट्रोल? भरलं 250 टाकले ना, तेवढं. पण इथं स्वस्त आहे तिकडच्यापेक्षा. इथं किती रुपये चालू? 104. आपले 110 का 8 काहीतरी. 110. पुढं काय कर माहितीये का, आपल्याला घाट आहे का आता जाताना? घाट आहे का कोणता? नाही ना. मग एक काम करू, तुम्हाला काय खायचंय का? चहा घेऊ ना. मग तेच, मग चहा बी काहीतरी घेऊ. हा,
कारण का माहितीये का मी का म्हणतोय तसं खायचंय का, कारण पोटभर जर खाऊन तुम्ही वर जर निघले ना उलटीच होईल, चढच वाटायचं नाही, तुमचेच पोट दुखते परत वर चढताना. तर मित्रांनो आम्ही बघा इथं थांबलेलो आहे, थोडं यांचं वेगळंच काहीतरी चालू आहे. किंवा असं डोंगर पहिल्यांदा आम्हाला वाटलं आम्ही रस्ताच चुकलो, तसं 2 रस्ते चुकले बरं, 2दा चुकलोय रस्ता. पण आमचं एवढं नशीब भारी आहे की रस्त्यापेक्षा रस्ते आम्हाला चांगले चांगले भेटले. आणि रस्ते म्हणजे असे ब्रँडेड एकदम, रस्ता बघा कसा ब्रँडेड एकदम एकदम म्हणजे असं एकदम खुशच झाला असे रस्ते भेटायला लागलेले आहेत. हा कोणत्या जंगलाने घेऊन चाललाय काय रोडच सांग कळ नाही आम्हाला. एक रस्ता चुकल्यामुळे सगळे रस्ते चुकायला लागले. महागून एक टन होता तिथून शाहण्यानी, त्याच्या आधीच टन मारला, जरा थोडा पुढे टन होता त्याच्या आधीच महाग तिथूनच मारला टन. चुकी त्यांची आहे कारण ते आमच्या पुढे होते. हा मग ब्लेम टू ते दोघं. जास्त नाही इंग्लिश बोलायचं. जागा तर चुकली आहे पण ठिकाण चुकलं नाही. तू घेऊन कुठं आला ते सांग मला पहिले. तुमचं काय तुम्हाला कळलेलं का कुठं घेऊन आलाय? भावांनो माहित नाही, चुकलेला आहे. आम्ही फक्त जमिनीत गुंतवणुकीसाठी आलोय. तुम्ही बघू शकता खूप जमीन पडलेली आहे. आणि काय ब्युटी, तो दगड काढ रे, तिथला दगड काढ. समोर बघा ब्युटी काय आहे. मग समोरचं बघा काय मस्त असं. दोन्ही रस्ते चांगले दिसायले तर कोणते रस्ते? आता ह्या रस्त्यावरून कुठं जायचंय नेमकं? लेफ्ट जायचंय राईट जायचंय? आपली गाडी तिकडे चालली का? तिकडे गाडी तिकडे लावली मग तिकडे जा. तरी आपण कुठेतरी पोहोचणार. अरे हे दोघं देवा भरोसे निघलेले ते, यांना काही रोड लक्षात नाही. पण जरा थोडं रस्त्याचं नियोजन लावा नाही का? काय नाही पोहोचणार. कारण तुला प्रत्येक वेळेस विचारलं की तुझ्या तोंडातून हेच निघते, हाच रस्ता आहे मी म्हणतोय तर. आणि पुढे आले की खरंच हाच रस्ता आहे का? अरे बाबा पाणी बॉटल बघ ना कसं लपून ठेवलं करते. अरे काढ जरा माणसांना दे थोडं, होतं दे जरा. गार तर आण काय रे, रूम वर तीच होती तीच आणली. मग कुरकुरीचे पाकिट बिस्किट आणायचे. रस्ता चुकला नाही. त्या काकांना विचारलं सध्या ते काका गेलेत. गेले काका आता. गेले काका गेले. इकडेच रस्ता आहे 12 किलोमीटरवर राजगड. दोन्ही काका नव्हते, एक भैया होता आणि एक काका होता. एक दादा होता. अरे काय तुझी माहिती काय सांगतोय तू? आम्ही बीएडएम ऐकतोय. हे बघा मी काय गुगल मॅप नाहीये, माणूसच आहे. मग एवढा कॉन्फिडन्स कशाला दाखवते? हात चरडे. कारण मी इंजिनियर आहे, कॉन्फिडन्स असलाच पाहिजे. झालं अभ्यास झिरो. बघा मित्रांनो, ह्यानी जो पूल बनवलाय त्या पुलावरून जाऊ नका. नहीं वो यहाँ पे पुल दिख रहा है ना, उमें नहीं बनाया है. कहाँ है पुल बना? ये रोड भी इसी ने बनाय. काय रोड? तर मित्रांनो इथं गाड्याची इथं आलेलो आहे आणि इथं असं पार्किंग आहे. ही आमची मंडळी. रस्ता तुम्ही भेटला का नाही? तुम्हाला रस्ता शोधत होते. रस्ता चुकत आहे आम्ही. सगळा रस्ता चाललाय आता. सगळी तुम्हाला डिटेल बाय डिटेल स्टोरी सांगतो आम्ही काय झालं नेमकं नाही का. इकडून या म्हणजे सगळेजण येतात नाही कॅमेरा. पहिलं तर या बाबांनी कोणत्या रस्त्याने आणलं? आम्ही डोंगरात चाललो, आम्ही दुसऱ्याच्या शेतातून घुसलो, आम्ही दगडगोट्यातून फिरलो. आलाय कोणत्या रस्त्याने घेऊन काय माहित कुठं. गाड्याच्या पैशाला आलोय तरी चुकतच आहे. आणि घेऊन पण अशा कोणत्या तरी गेट वरून आलाय हो. पायऱ्या तर दिसत ना गाड्याला. पायऱ्याच दिसत नाही आम्हाला, रोडच भला मोठा दिसायला. आता वाटतंय डबल चुकतोय. डबल चुकलोय का? पार्किंग माग नव्हतं पुढे ते बी नाही, कारण गल्ला किल्ल्याचं पार्किंग तर मागे लिहिलेलं. आणि आता जर असं असेल ना वरती टू व्हीलर कोणीतरी लावलेली, मी पाहिलं ह्यालाच भांडणार आहे कुत्र्या. नाही मी जाताना पाहिलं टू व्हीलर इकडून. टू व्हीलर गेलेला पाहिलं मी पण पाहिले रे, पण इथले राहणाऱ्यांच्या पण असू शकतात नाही का. मेन म्हणजे गडावर जायला रस्ता कोणता हे पण माहिती. आम्ही नुसतं आम्ही चाललोय देवाबरोबर. गाडी आली असती यार. यायची का घेऊन? त्यांना विचार ना गडाला वर पार्किंग आहे का म्हणून. विनाकारण आपल्याला लई चलणं होईल रे. विचारत ना एकदा. नाही ना, चला मग चल तर काय आता. पण जाऊ द्या, जसा बी असेल मजा तर आली. 2-3 वेळेस वाटलं चाललोय दरीत आता. ठीक आहे. येत असाल तर चांगल्या मित्रांना घेऊन या, ज्यांना रस्ता असल्यांना तर आणूच नका. मला रस्ता माहित नव्हता. त्याला घेऊन आशाला घेऊन येऊ नका बाबा. नाही तर तुम्ही गुत्ताल. टाइमपास काढ ना, चलत चलत काहीतरी खाऊन. मला भूक लागली रे. मी अरे बाबा ह्याने डायरेक्ट म्हातारा लुटले बरं का डायरेक्ट ते टपरीवाले. हे बघ हे बघ किती आणले काय का. मित्रांनो गाड्यावर आले तर तुमचा कचरा तुम्ही परत बॅग मध्ये भरा. आता आणलं. अरे बाई जे भेटलं ते आणलंय. त्यांनी जे हाताला लागेल ते 2-2 आणलंय. तेवढा टाइमपास लवकर जाऊन जरा. तर मित्रांनो आम्ही थोडंसं घेतो खाऊन झाल्यानंतर परत कॅमेरा चालू करण्यात येईल, कंटिन्यू करण्यात येईल नाही का. खायला येतो मी बोल.
तुम्ही पण खावा घरी बघून, म्हणजे घरात बसून खावा तुम्ही पण. आम्ही इथं चलत चलत खातो. मित्रांनो गड इकडे आहे आणि आम्ही चाललो इकडे, आणि त्या ताईनी पण म्हणला योच राईट रस्ता आहे. आता आपण चलतो देवा बरोबर, काय करतो आपण. नाही पण इथं बघू शकता तुम्ही मार्किंग केलेली आहे प्रत्येक झाडावर. गडावर येत असाल तर स्वतःचा कचरा आहे ना स्वतःच ठेवा. हे बघा कचरा हा, हे बघा लगेच शेलरच्या बॅगेत. पुढा दुसरा काढताना ना तेच काढ, ते आता टाकलं. आणि तो रिकामा पुढंच खात बस. मला अजून सकट वाटत ह्यांनी बरोबर. आणि सध्या आहे ना पर्यटक पण नाहीये तिथं, कोणते एक नाही, आम्ही चौघच आहेत फक्त. अरे बिबटेच केला रीलला बघितलं कुठं राजगडा. पण गड तर ओपन आहे, रस्ता चालू झालाय. हो चालू झालाय. आपल्याला 2 डोंगर ओलांडायचे. हा एक, आणि जो किल्लाचा आहे का तो. आपण लय चुकीच्या रस्त्याने आलोय, मला असं वाटायला. चुकीच्या गेटवर आलेलो आहे आपण. बरोबर ना, त्यांनी ते चोर दरवाजाने. अरे बाबा तो बंद नसावा. पालीचा दरवाजा आहे ना त्या साईडने होता तिकडं. काय यार मग चला तिकडून. 3 किलोमीटर आलाय का आपण त्या रस्त्याने, ते रिटर्न जायला लागेल. अरे तो घामाघूम झालाय पार. इथंच शाईल्या. तू काय मेहंदी लावतो काय केसाला, लाल झाली नाही बाई. तर मित्रांनो आम्ही असं ठरवलेलं आहे की परत आम्ही पार्किंगला जाणार आहे. तिथून गाड्या उचलून पलीकडच्या त्या डोंगराच्या तिकडे पण एक गेट आहे, त्या गेटला जाणार आहे. कारण शेलार बाबूंनी 3 डोंगर अलीकडच्या गेटवर आणून सोडलेलं आहे आम्हाला. आणि नाही म्हणलं तरी अजून जवळजवळ इथून 7 ते 8 किलोमीटर आरामात चलत जाणे सगळं चढायचंय. जास्त आहे त्याच्यापेक्षा, पण तरी एक अंदाजे म्हणलं तर 7-8 किलोमीटर. कारण आम्ही का इथं आहे, हे इकडून रोड आहे, परत आम्हाला जायचं ह्या डोंगरावर, परत त्या डोंगरावर, आणि तिथून मग इकडं. मग हे किती पडते अंतर. मग ह्याच्यामुळं मित्रांनी असं ठरवलेलं आहे की इथून निघणार आहे आम्ही, आणि पलीकडचं ते गेट आहे तिथलं, तिथून जरा जवळ आहे, ते गेटवरून जायचे. कारण इकडून जर जायला म्हणलं तर आम्हाला इथंच, नाही म्हणलं तर आपल्याला 3.5-4 तास इथूनच लागतील जायला. मग तेच. आणि इथं जर गाड्या लावल्या तर वापस ह्याच रस्त्याने यावं लागेल. आणि यायचं जर म्हणलं ना रात्रीच्या 8च होतील आपल्याला. ते आता पण होणार ते 8 नाही जास्त. आमचा क्लास. आणि वरून या एरियामध्ये रात्रीचं ठीक नाही, कारण बिबट्या बघण्यात आलेला आहे सध्या इथं. म्हणून एक सेफ्टीचा विचार करता आम्ही म्हणलेलो आहे तिकडूनच जाऊ. चला रिटर्न. कारण ह्यांची तोंड बघा तुम्ही कशी झालेली तिथं. मैं हूँ आपके साथ बियर ग्रिल, और यहाँ देख सकते हैं आप कि यहाँ पर सांप का घर है. ग बसील बाहेर पप्पी घ्यायला तो डायरेक्ट. चल ग. तर मित्रांनो आम्ही आलोय परत खाली. आता विचारत जावं लागणार आहे आपल्याला. रोहनचं तोंड बघूनच कळायलंय, बोलायचीच गरज नाही त्याला. बरं चला इथून आता. तर मित्रांनो आम्हाला ज्यांनी तिकीट दिलं तेच आता आम्हाला भेटले आणि म्हणले बाळांनो एवढ्या लवकर कसं काय आले. आणि चुकून ह्यांनी विचारलं की काका अंदाजे गेट किती हो इथून किल्ल्याचं. 15 किलोमीटर. आता काय करायचं तुम्हीच सांगा. म्हणजे 3 डोंगर चढून 15 किलोमीटर पलीकड आम्ही जाणार होतो. नाही रे, अरे मित्र 8-9 म्हणतोय, पुढे 7-8 किलोमीटर वाढले ती कुणी सांगा. चलो. पण चला आयुष्याचा पार्ट आहे आपण. मित्रांनो आम्ही इथं पोहोचलोय आणि ह्याला मध्ये घेऊन लाकडाने तोडवला पाहिजे. एक तर तिकडून दुसऱ्या गाड्याच्या रस्त्याने नेलं आणि आता इथून 4-5 किलोमीटर सरळ तिकडे खाली नाही का कोणते तरी देवीचं मंदिर आहे का देवाचं मंदिर आहे वाटतंय. हा तिकडं बाबाने नेलोय तिकडं. नाही तो बोर्ड कसा होता माहिती का, असा टन आहे ना वरून गोल एकदम, आणि त्या टनाला बरोबर लेफ्ट आहे. घाईमध्ये असताना ह्याने बी नाही पाहिलं मी बी नाही पाहिलो, आणि गेलोय आम्ही तिकडं आणि 4-5 किलोमीटर गेलोय पुढं. आणि ह्यो म्हणतो आला आब्या रस्त्यावर माणसं का दिसत नाहीत आपल्याला. अरे ध्यानच राहत नाही लगेच आपण. पण हे बघा आपण पायथ्याला आलेलो आहे. लोकेशन जाऊ दे, मी तर एकदा बी नाही कशी आणली गाडी सन लगे. अरे बाबा ह्यो आता तू काय हळू चालू ना तुझ्या गाडीला काय टर्बो लावलीत का तू. पळ जेट
जेट इंजिन लावले का अरे इकडून मी थकायला लागलोय. अरे अरे कुठे इथे कुठे इथे दिसत कुठे इथे. आम्हाला वाटलं तर तुम्ही चुकणार म्हणजे चुकणार. अरे बाबा हे माणूस सोबत असताना का नाही चुकणार. तर आपण इथं थांबलेलो आहे बघा मित्रांनो अशा या ठिकाणी वडापाव खाण्यासाठी. याला पोहे खायचे होते पण याला काही पोहे भेटले नाही. याला वडापावच खायचा होता का दुसरं काय खायचं होतं. नाही वडापाव. आणि ह्याला बी वडापावच खायचा. ह्याला तर 2-4 हे बी द्यायला पाहिजे. याला 2-3 रट्टेन मग वडापाव दिला पाहिजे पहिले. सकाळपासून हे स्वतः चुकवायला पुन्हा आजचा दिवस चांगला नाही. आणि नंतर रस्त्याने पूर्ण कोणते व्हायला अबे राव इथंच असं व्हायला लागले. पुढे कसं चढवायचं आपलं. हे काय रोपवे का इथे. नाही ते काम चालू ते दगडवर नेण्यासाठी. तर मला खरं खरं सांग रस्ता चुकलाय कोण. तुम्ही नाही. हा रस्ता माहित कोणाला होता ह्याला सांगत कोण होता. ह्यो चुकलं मग कोण चुकलं कोण. रोहन कोण तू सांग कोण चुकलं. पण आणलंय पण मीच. हो का. अर्ध्या वाटत घ्यायला मी चालू तुम्हाला. अरे बाबा थोड्या वेळाने ना कर्नाटकची बॉर्डर लागली असते तू पारीतून फिरून आणलं आम्हाला. तिकीट काढूच तर गप बसले वर चढायला चालू केलं म्हणते. अरे आम्ही रोड नाही रे हा वाटत. गाडीवर ठेवतो जॅकेट कोणतं हेल्मेट मध्ये ठेवू कोणतं माझं वालं का तुला वज व्हायलंय त्याचं. वजव गेले जॅकेटचं वज व्हायलंय याला. आणि बरं का मी याला भांडण वाट्यान धर रे मला धर. नाही राग काय कामाचा नाही. डायरेक्ट काय कामाचाच नाही राग माझा. ऐका चालते चला आता निघू इथून. कृपया अर्ध्या वेळाने एकाने बॅग घ्यावा. नाही ते नाही. शिक्षा आहे तुला. हा ती शिक्षा आहे तुला. तू लय चुकवलंय आम्हाला आज. एवढं पण बोलून दाखवू नाही मला. आम्ही एवढं बोलून दाखवू रे. अरे तू करून दाखवतो आम्ही बोलून नाही दाखवायचं. नाही दाखवायचं का. हा आता आम्ही गाडाला चढायला सुरुवात करत आहे झाडाखाली बसू आणि निवांत मग तुम्हाला आमचा पुढचा प्रवास दाखवू मवळपणेवरती. म्हणून जरा जपून. हा आपलं नशीब चांगलं की इथले काका चांगले होते. एक आमच्या एका पावतीची त्यांनी पैसे घेतले नाही कारण आम्ही तिकडं पावती काढली होती. मग त्यांना ती पावती ते दाखवलं. मग ते म्हणले ठीक आहे चालते काढली तर नो प्रॉब्लेम. हे बघा ही पावती आमच्याकडे आहे. पण याच्याकडे ब्ल्यू कलरची होती. ह्यांच्याकडनं ब्ल्यू नव्हती गुलाबी होती गुलाबी कलर आणि ही आपल्याला पिवळी दिली. हा मित्रांनो एक ब्रेक घेतलाय आम्ही. सध्या आमची हालत. मी काय म्हणतोय आपण ह्या थोड्याला एवढं दमलोय. ते 15 किलोमीटरचं काय करायचं. काय करत होतं आपलं. बाबा अर्ध्याच रस्त्यात रडत बसला असतो. वापस बी जाता येणार वर बी जाता येणार. चला उठा. अरे मी आत्ताच आलोय थांब ना जरा. मित्रांनो आमचं सेकंड ब्रेक आहे. तुम्ही लोकेशन बघ कसं दिसते इथून. अजून इथून राहिलं असेल ना 20-25 मिनिटाचं जास्त. आता एक पहिला दरवाजा येईल आता. तर मित्रांनो हालत लय इथं झोप वाटायला माहिती का मला. अजून एवढं बाकी आहे. बाले किल्ल्यावर चढणार पण नाही बघूनच. बाले किल्ला चढायला अवघड आहे. म्हणजे बाले किल्ला याच्याहून बी अजून वरती का. वरती नाही तो असा डायरेक्ट 90 डिग्रीचा आहे. चला मग चला वरती थांबा जरा थांबा. चला ब्रेक टाइम थांबा. 3 किलोमीटर आलेलो मित्रांनो. ते पण बिलकुल असं सरळ बिलकुल नाही. डायरेक्ट असा चढ आहे सगळा. बिलकुल सरळ स्लोप नाही. वरून पायऱ्या बिऱ्या काय नाही. पायऱ्या का इथं वर एकदम गेट जवळ आलं ना वरच्या दरवाजापाशी तिथं पायऱ्या आहेत फक्त. नाही तर बाकी सगळं डोंगर भाग आहे. आणि उन्हाचा पण टाइम आहे त्याच्यामुळं जरा थोडंसं पाणी बॉटल ते एक्स्ट्रा ठेवा जवळ. डिहायड्रेशन नाही तर लय बेकारवालं डिहायड्रेशन होईल. आणि इथं कोणतरी असेल तर आणि सोबत जर असेल कोणी साथीदार तरच या नाही तर एकटे येऊ नका. हे बघा मित्रांनो पालीच्या दरवाज्यावरती आपण. आणि इथून अजून किती वर जायचंय रे. आता इथून इथं जायचंय. हे इथं एक गेट आणि मग इकडे जायचंय अजून. अजून किती सीड्या असतील इथून बाकी अजून 100-300 सीड्या तर इथपर्यंत जायला. तिथून हा बाले किल्ल्याला सीड्या नाहीये. आणि हो काय 100 म्हणतोय मग. झोपलाय. मित्रांनो सगळे दमलेलो आहेत आम्ही खूप आता. कारण एक ऊन लय एकदम डेंजर ऊन झालेलं आहे सध्या.
आणि खूप अजून अर्ज सुद्धा झालं नाही, आता दरवाजावर पोहोचलो. इथून अजून अर्धा बाकी आहे. आणि गाण्यामुळे एनर्जी भेटायली. दुसऱ्या गेट वरती पोहोचलेलो आहे आम्ही. हे दुसरंच गेट आहे नाही. आणि इथं फोटो ते काढणं चालू आहे. तुला फोटो काढायचे रोहन? हे जो आहे का हा नवीन झालेला आहे. या इथं आम्ही गाडी लावलेली बघा. इकडे आहे बालेकिल्ला इथं. आणि आपल्याला इथून जायचं अजून. आयनाथ किधर? चल 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 चल. सगळं ओके मध्ये चालायले. सगळ्या गाणे ऐकत ऐकत. ए भाई पाणी मात्र गरम आले ना तुझ्या हाताने. असं मला वाटलं की काही गरम होईल त्या हातात पाणी. बॅगेत नको ठेव, बॅगेत नको ठेव, कडेला ठेव बॅगेच्या. हा नवीन तटबंदी. हे तडबंदी बरं केलं यांनी चांगलं. आता पहिल्यांदा हे झालती का थोडे खराब झालती का? नाही आम्ही आलतो ना मागच्या वेळेस नव्हती, काम चालू होतं. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे राणीवासा तलाव कशी. राणीवासा तलावपाशी. या इथं लिहिलेलं पण आहे बालेकिल्ला या इकडे वरती आहे. आपण पहिलं म्युझियम हे फिरून घेऊया आणि मग ते बघायला जाऊया. मित्रांनो हे बघा. पहिल्यांदा आपण जो डोंगर सर करणार होतो ना तो खालचा डोंगर होता. आपण त्या साईडने येणार होतो या डोंगरावर, आणि या डोंगरावरून परत बालेकिल्ला. थांबा मित्रांनो, तुम्हाला मी ना जरा झूम करून थोडस समजवायचा प्रयत्न करतो. इथं दिसते काय शेड टाईप काहीतरी. तिथं आम्ही गाडी लावली होती आणि गाडी लावून तिथून मग आम्ही इकडे येणार होतो. आणि जवळजवळ या इथे एक डोंगर आहे आणि इकडे पलीकडे एक डोंगर आहे. या इथे एक डोंगर आहे आणि पलीकडे एक डोंगर आहे. हा क्रॉस करून आम्हाला यायचा होता 15 किलोमीटर. आणि ही शेलारांची कृपा होती. पण नशीब मंदिर कुठे चला ना मग जाऊन येऊ. तर पद्मावती माची इकडं, परत सुवेळा माची, संजीवनी माची ऐका ना आणि पाली दरवाजा. या जाऊ पद्मावती माचीला जाऊ. जवळच आहे इकडं. सुवेळा माचेसाठी बघा किती चालायचंय. ते तिथं असू दे ना. एरी तर म्हणजे एरी तर आलोतच ना. या इकडे आहे. अरे ते तेवढं चालायचं पोर्शन. मॅप पण दिलेला आहे मित्रांनो, मॅप बघून घेऊया. हे बघा या ठिकाणी एवढे पॉइंट आहेत. बालेकिल्ला एक नंबर मोठा ओरी. नाही 11 नंबर आहे तो. एरी हे काय बांधा हा महादरवाजा आहे. 2 नंबर काय पद्मावती माची इकडे 2 नंबर 3 नंबर. हा मित्रांनो हा इथला पूर्ण मॅप आहे, तुम्ही बघून घ्या. अय मला हे सांग, ऐक आपण आता कुठं चाललोय? पद्मावती माची ना. आता आपण इथून इकडे 2 नंबर. हा तर मला ती हे बघा की आपण ज्या पद्मावती माचीला जिथं जाणार आहे त्या ठिकाणी त्या साईडला कोणते पॉइंट अजून आहेत, म्हणजे ते तसेच करून यायला. 2 नंबर आता इकडे 7 नंबर जवळ. इकडे 7 नंबर काय सदर आहे. 8 नंबर हे वाड्याच्या अवशेष आता आपण बघितलं. हे वाडा. 9 नंबर. 9 नंबरला काय आहे? पद्मावती मंदिर. आपण मंदिर करणार आहोत. 10 नंबर चोर दरवाजा, जिथून आपण येणार होतो. मित्रांनो हे बघा ह्याच्यावरती पूर्ण माहिती लिहिलेली आहे मराठी आणि इंग्लिश मध्ये. तुम्ही माहिती बघून घ्या. चोर मंदिर आहे. आतमधलं नाही दाखवत तुम्हाला मी, फक्त बाहेरून दाखवतो, कारण मंदिराच्या आतले व्हिडिओ नसतात काढायचे, त्याच्यामुळे फक्त बाहेरून बघा. हे असं हे पद्मावती देवी मंदिर आहे. थांब ना, आलो इथून पाय पडून आलो. तुला लागलं डोक्याला? मित्रांनो या ठिकाणी साईबाईंची समाधी इथं. मित्रांनो तुम्ही जर दर्शन करत असाल तर इकडे बघा, सगळीकडे या ठिकाणी माकडे आहेत आणि त्याच्यामुळं आपली चप्पल किंवा काही सामान असेल जवळच ठेवा. नाही तर सगळ्यात भारी खाली किल्ल्याच्या इकडं खाली ते तिथं हॉटेल आहे त्यांच्या पशीच द्या, ते ठेवून घेतात. हे शाईल्या कॅश असेल ना, एक पाणी बॉटल घेऊन ठेवा. कॅश नाही. कॅश कोणाकडेच नाही. कॅश माझ्याकडे नाही. त्यांना विचारा ना स्कॅनर आहे का. आता इथं तर त्यांना असेल सवय स्कॅनरची, कारण का माहिती का पुढं लई लागणारी गरज आपल्याला पाण्याची, आणि एकच बाटली चौघांमध्ये, ती पण संपली. ती बी संप. ऑनलाईन आहे का तुम्ही? ऑनलाईन होईल ना. एक पाणी बॉटल द्या ना का. 2 बघ तुझ्या हिशोबाने. घसरला ना, काय घसरला ना तू. अरे रस्ता सोडून ढगाकडे बघायचं असंच होतंय मग. आणि मित्रांनो इथं गडावरती आल्यावर नंतर आहे ना पाणी बिनी जर घ्यायचं असेल तर या ठिकाणी इथं पाणी वगैरे भेटेल तुम्हाला. अरे मुळे तयारच आहे.
तयारच आहे. जीव घेतो का आता? अरे मग रोहन तयारच आहे. पुन्हा 3 बॉटल होत्या. अरे उलट तुला तरी लई स्वस्तात भेटले. काय आम्ही आहे ना महाबळेश्वरला गेलतो का महाबळेश्वरला गेलो होतो तेव्हा आम्ही ना 20 रुपयाची फंटाची बाटली किती घेतली असेल. एक 5 स्टार हॉटेल होतं वाटते 90 रुपयाला 20 रुपयाची बाटली. म्हणून त्या मुकाबले तर काहीच नाही. असू दे रे, मेहनत आहे ना बायाच्या मागे. मग तेच मेहनत आहे ना. हा बरे अरे आपल्या बाटल्या कशा झाल्यात आणि मेन म्हणजे पाणीच नाही आता. सांगताय बघ की कधी तुला तर पाणी दिलं बी नाही पाहिजे रे. तुला तर पाणी बी नाही दिलं पाहिजे. माझ्या 2 बॉटल तूच संपवल्या. ए मी संपवल्या नाही मी संपवल्या का रे? त्याची एक मी संपवली. एक पिली फक्त एक जास्त पिली रे एक पिली ती बी अर्धीवाली पिली मी. पण गरजेचं आहे. गरजेचं आहे ना. पण ही थंड आहे ना. तुमच्याकडे फक्त पाणीच भेटतं खायला बी भेटतं काय? पाणी आणि पाणी कामाला वर येतं आणि ते डोक्यावर. अच्छा. तिथे कामाला काम करतो. काम करता तुम्ही? आहे इथं आल्यावर घ्या पाणी इथून कारण मला वाटेल जास्त किंमत आहे पण काही नाही. नाही नाही पण जेवढी तहान लागलेली असते त्याच्या समोर उलट लय कमी किंमत आहे. खालून वर यायचं म्हणलं तर तेच होते का येऊस तर 4 बॉटल ए लागायचं. तोच ग्रुप दिसतोय बरं का मला. बिना पैसे चाललेला. अहो तर खाल्लं सांगितलंय. खालून काय केलं 8 पोरी आणि 2 पोरांचा ग्रुप होता. पैसेच दिले नाही खाली तसेच झाल्यावर. तुम्ही चोर दरवाजाने आले का? नाही पुन्हा अहो चोर दरवाजाने आमचा जीव निघला होता. चोर दरवाजाच बघायचा. चोर दरवाजाने चालतो आम्ही पहिल्यांदा. एकदा ते बघूनच येऊ. आपलं ते हे बनतेच ते दरवाजा बघणं. चल चोर चल दरवाजा इथे झाले. चला चला कोणतं? हे चला बघून येऊ. हे चले आम्ही पहिल्यांदा इकडून येऊ लागलो. पण लय लांब होतं. त्यांनी तिकीट घेतलं. आम्ही चाललो 4 किलोमीटर चाललो पण आम्ही काय म्हणलो अरे 4 किलोमीटर चाललोय तरी बी रस्ता कावर कोण आहे. नंतर म्हणलं तो तिकडे 2 डोंगर सोडून पलीकडे. नंतर काय म्हणते 15 किलोमीटर आहे. म्हणलं घ्यायच्या आधी सांगा 15 किलोमीटर आहे. आमच्या तोंडाकडे बघून वाटते का आम्ही जाईल 15 किलोमीटर. बॅग मध्ये ठेव आणि बॅग कोणतरी घ्यावा आता. चोर दरवाजा बघणं ही आपला हक्क आहे आता. आता हक्क आहे. हक्क म्हणजे हक्कच आहे बाबा. त्या रस्त्याने जायचं होतं येताना आपल्याला. नाही रे बाबा नशीब रे त्या रोडने आलो नाही. त्या रोडने जर आलो असतो ना आपण इथं आलोच ना. पण आहे ना अजून कुठं असतो माहिती का तुला? अजून आपण तिकडे जंगलातच कुठे तर अर्ध्या वाटत अर्धे वाटत असतो. चालू असतो बस. हे चला चला तलावामध्ये जर कोणी पावलं त्याला 5,000 रुपये दंड आहे. आणि जरा थोडं खाली बघून चला नाही तर धुंदी डायरेक्ट खाली जातात. मित्रांनो तुम्हाला हा रोड दिसतोय का? या इथून तो का तो पलीकडचा तिथं तो डोंगर आहे. त्या डोंगरच्या तो डोंगर फिरून हा मधला डोंगर परत एक पार करून असं इकडून हा डोंगराच्या बी बाजून एकदम खालून फिरून मग परत इकडून वरी मग तिकडे रोड होता. तो आम्ही स्किप केला आणि पालीच्या दरवाजा. आणि तो स्किप केला ना आम्ही इकडून आलोय.